ऑनलाईन लर्निंगमध्ये प्रागतिक विद्यालयाच्या ऑनलाईन लर्निंगमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वाचं प्रमेय, त्याच्या अगोदर आपण रेडियस, त्रिज्या, जीवा, स्पर्शिका लंबतेचे प्रमेय, that we discuss in this topic. Today we are going to start a very interesting and important topic, that is theorem of tangent segment किंवा स्पर्शिका खंडाचे प्रमेय. tangent segment theorem. Before we start our new topic, theorem, first we will discuss about the tangent segment. स्पर्शिका खंड हे प्रमेय सुरू करण्यापूर्वी आपण अगोदर समजून घेऊया स्पर्शिका खंड म्हणजे नेमकं काय. काय स्पर्शिका खंड? जेव्हा आपण रेषाखंड असा उल्लेख करतो तेव्हा it is a part of line. जेव्हा रेषाखंड, रेषेचा खंड, तुकडा, पार्ट, that we say the segment of line. रेषाखंड. Is that clear? म्हणजे नावामध्ये आहे सगळं, पण तुम्ही थोडंसं विचार केला पाहिजे. जसं आपण म्हणतो आशिया खंड, इट इज सर्टन पार्ट ऑफ वर्ल्ड. त्याला लिमिटेशन आहे दोन्ही बाजूला, सगळीकडून लिमिटेशन आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सगळीकडे लिमिटेशन आहे, लिमिटेड एरिया आहे. बट इट इज अ पार्ट ऑफ वर्ल्ड. That is why it is called as आशिया खंड, रेषा खंड, स्पर्शिका खंड. समजलं तुम्हाला? स्पर्शिकेचा तुकडा, पार्ट ऑफ टँजेंट. पार्ट ऑफ टँजेंट. इट इज अ लिमिटेड, द लेंथ इज लिमिटेड. लाईनची लेंथ लिमिटेड नसते, unlimited. Segment of tangent is called tangent segment. A certain part, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका जातात. स्पर्शिका म्हटलं की एका बाजूला अमर्याद जातात, पण तो जो आरंभ बिंदू आहे स्पर्शिकेचा, तिथपासून स्पर्श बिंदूचा हा लिमिटेड भाग आहे, मर्यादित भाग आहे. पीडी स्पर्शिकेचा, डीपी स्पर्शिकेचा लिमिटेड भाग आहे, डीपी. अ सेगमेंट ऑफ tangent. From the outside point, D is the point which is located out of the circle, and we can draw minimum 2 segments from that point. That means maximum 2 segments passes through that point.
वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात आणि त्याचा जो लिमिटेड भाग आहे, मर्यादित भाग आहे, त्याला स्पर्शिका खंड म्हणतात. म्हणजेच इथे डीपी आणि डीक्यू हे काय झाले, स्पर्शिका खंड. मग या स्पर्शिका खंडाचं प्रमेय काय आहे? वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिकांच्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. If we see the tangent segment drawn from an external point to the circle, the tangent segment are congruent. If we drawn tangent from the external point, then the tangent segment of that tangent is congruent. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिकांच्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. That you better understood what I said. What is the theorem? When we drawn the tangent from external point, then the tangent segment are congruent. Is that clear? मराठी वाले, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिकांचे स्पर्शिका खंड एकरूप असतात. मग if we divide the theorem into if and then, जर आणि तर, what is given to you, that is right into पक्ष. मग आपल्याला गिवन टर्म लिहायच्यात, त्यालाच आपण पक्ष म्हणतो इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये. गिवन टर्म आहे सर्कल विथ सेंटर O, DP and DQ are tangent of that circle. Okay. पक्ष O केंद्र असलेल्या वर्तुळाच्या DP व DQ या स्पर्शिका आहेत. काय शंका असण्याचं कारण नाही. व्हॉट इज गिवन टू यू, जे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय त्याचं शब्दात रूपांतर करता आलं पाहिजे. व्हॉट इज गिवन टू यू, दॅट इज यू सी इन द डायग्राम. फ्रॉम द डायग्राम गिवन पार्ट कन्वर्ट इनटू द वर्ड्स अँड दॅट इज द गिवन टर्म्स. हे डोळे चांगले असतील तर गिवन टर्म दिसणार. Then
साध्य प्रूव्ह प्रूव्ह कोणते सेगमेंट आहेत डीपी कॉन्ग्रुएंट डी क्यू बस साध्य काय येणार डीपी एकरूप डीक्यू रेख म्हणावं तर सेगमेंट म्हणा सेगमेंट डीपी एकरूप डीक्यू कॉन्ग्रुएंट सॉरी ओके आता दोन्ही याच्यामध्ये लिहिणार नाही मराठीवाल्यांनी यू कॅन राईट डाऊन तुम्ही तुमच्या पुस्तकातलं प्रमेय लिहायचं हे झालं पक्षसाध्य पहिल्या झटक्यामध्ये प्रमेय पक्ष आणि साध्य इथपर्यंत आलं पाहिजे लक्षात घ्या ट्राय युअर लेवल बेस्ट इन फर्स्ट स्ट्रोक will have to write down the theorem given and prove पहिल्या याच्यामध्ये एवढं झालं पाहिजे देन सिद्धता दॅट इज प्रूफ बिफोर we start our journey join the ओपी त्याला आपण काय म्हणतो कन्स्ट्रक्शन त्याला आपण म्हणतो रचना ओपी ओ क्यू व ओडी जोडा रचना महत्वाची आहे construction is important then now you can see the two triangle is formed you better understood construction is important रचना महत्वाची आहे OP OQ व ओडी जोडा आणि मग सिद्धतेला ऑटोमॅटिक सुरुवात होईल लक्षात ठेवायचं सिद्धता त्रिकोण भेटले की त्या त्रिकोणात असं पहिलं फर्स्ट सेंटेन्स when triangle is formed then you write down the sentence inside the so and so dash dash and dash dash triangle त्रिकोण मिळाल्याबरोबर टिंब टिंब व टिंब टिंब या त्रिकोणात आणि मग सुरुवात करायची काय एकरूप बाजू आहेत कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे कोणता टेस्ट तुम्ही कसोटी एकरूपतेची वापरताय सेम प्रवास आहे त्रिकोण भेटले एकरूपता दाखवा कसोटी लावा नसेल तर त्रिकोणाचा प्रकार काटकोन त्रिकोण आहे का बघा त्याला कर्णभुजा प्रमेय वापरा फर्स्ट विल हॅव टू राईट डाऊन द congruent terms in that triangle and then justify is it given triangle is right angle triangle if it is not right angle triangle then we'll have to find out the test for congruent test that you know SAS SSS angle test what is the any one test you can check now we will see first sentence in triangle तुम्ही सिक्वेन्स कसा देताय बघा D P O D P O triangle DPO DPO
DPO and triangle DQO. You see that OP perpendicular DP and OQ perpendicular DQ. किस खुशी में? Why? लवकर बोला. बघा, OP लंब DP आणि OQ लंब DQ. In given terms, you know that पक्षामध्ये स्पष्ट म्हटलंय DP आणि DQ या स्पर्शिका आहेत. आणि तुम्ही आकृतीत बघितलं तर OP OQ या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग त्रिज्या आणि स्पर्शिका याला दोघांना घेऊन कोणतं प्रमेय आहे? त्रिज्या लंबतेचे प्रमेय, स्पर्शिकेचे प्रमेय, दोन्ही काही नाव द्या. टँजंट थिअरम, रेडियस टँजंट थिअरम. You can give any one of the name. Tangent theorem. Then बघा पुढे. आणि मग आपण जस्टिफाय केलं काय? ट्रायंगल DPO and triangle DQO are right angle triangle. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत असा निष्कर्ष निघाला. ज्या त्रिकोणात एक कोण काटकोन असतो अशा त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. देन काटकोन त्रिकोण झाले. इकडे जागा इकडे वापरतोय, तिकडे आहे. आता मराठीतलं काय लिहित नाही, मराठीवाल्यांनी पुस्तकामधून लिहा. कन्फर्म झालं. आता राईट अँगल ट्रायंगलला सूट आहे. टेस्ट मध्ये राईट अँगल ट्रायंगल नसेल तर 3 गोष्टीची आवश्यकता असते. एक तर बाजू, कोण बाजू, बाजू 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 वगैरे वगैरे, बाको अशा काही कसोट्या आहेत. त्या 3 घटकांची एकरूपता राईट अँगल ट्रायंगल नसेल तर लावावी लागते. पण राईट अँगल ट्रायंगलला बेनिफिट आहे. राईट अँगल ट्रायंगलला म्हणजे काटकोन त्रिकोणाला 3 घटक एकरूपची आवश्यकता नाही. कर्ण आणि एक संगत भुजा जर अशी एकरूपता मिळाली, कर्ण तर आवश्यक आहे, कर्ण आणि एक संगत भुजा अशी 2च गोष्टीची एकरूपता आपल्याला मिळाली तर ते काटकोन त्रिकोण कर्ण भुजा प्रमेयानुसार एकरूप असतात. देन जस्टिफाय युअर आन्सर. which factors do you found congruent? First, OP segment, OP congruent segment, OQ. काय कारण आहे? What is your support is very important. Sentence support. काय support येईल? OP आणि OQ. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. The radius of same circle. Reason support त्याला म्हणतो. Then you see P and Q are the right angle in that triangle, and from that angle
we'll have to find out the hypotenuse. यहाँ पे खड़ा हो जाइए और देखिए कौनता येणार कर्ण, ओडी सेगमेंट, ओडी congruent segment, OD, and it is a hypotenuse. Same side, common side अशी पण कारण आहे, but it is hypotenuse. तो आहे सामायिक भुजा पण हायपोटेनियस आहे. आता कर्ण आणि एक संगत भुजा, कर्ण आणि एक संगत भुजा, कर्णभुजा कसोटीनुसार काय झाले, इट इज अ लास्ट पार्ट ऑफ आवर थिअरम. फर्स्ट मध्ये थिअरम आणि गिवन आणि प्रूव्ह करा. सेकंड ट्रायंगल एकरूप दाखवा. थर्ड लास्ट पार्ट ऑफ आवर थिअरम. पहिल्या याच्यामध्ये प्रमेय आणि पक्ष साध्य करा. दुसऱ्या याच्यामध्ये त्रिकोण एकरूप दाखवा. आणि तिसऱ्या याच्यामध्ये सिद्धतेचा शेवट करायचा आहे. आणि म्हणून ट्रायंगल DPO कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DQO. ट्रायंगल एकरूप झाले, त्याचं कारण लिहायचं, हायपोटेनियस साइड थिअरम. ओके, देन नाव DP and DQ. Side DP congruent side DQ because congruent similar side of congruent angle, similar side of congruent angle, similar side of congruent angle, and that is why हेच आपलं काय साध्य आहे, हेच आपलं साध्य आहे. साध्य मिळालं, सिद्धता संपली, शिखर झालं, त्याच्यावर बांधकाम नाही. दॅट इज द एंड ऑफ दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम. हॅव अ नाईस